आपण ॲक्टिव्ह रेडिएशन सगळं नंतरचं देतो, याचा ॲडव्हान्टेज एक आहे की आपण नंतर जो डेफिसिट होणार आहे किंवा बाबा ठीक आहे मी त्याला पूर्ण भूल देऊन गेली आणि पूर्ण ट्यूमर काढला, पण त्याच्या हातापायची ताकद गेली, त्याचं तर त्या दिवसापासूनच तो बेड रिटर्न आहे. पण ह्याच्यामध्ये मी थोडा ट्यूमर सोडला जिथे ते महत्त्वाचं होतं, पण तो व्यवस्थित आहे, तो चालतोय फिरतोय, तर काय प्रेफरड राहील? तो चालतोय फिरतोय ह्याच्यामध्ये कोमात जाण्याची शक्यता किती असते? फार कमी. तुम्ही म्हटले थोडं ठेवावं लागतं, म्हणजे सेन्स एरिया आहे तिथलं तुम्हाला किंवा ठेवावं लागतं, नंतर तो वाढणार किंवा नाही वाढू शकतो, पण त्याच्यासाठी आपण रेडिएशन किंवा त्याची काय ट्रीटमेंट आहे, तसं बाकी मॅलिग्नन्सीमध्ये ट्रीटमेंट असते, जसं असतं किमोथेरपी असते, रेडिएशन, तसं इथं सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे तो त्याला इतका वेळ मिळणार आहे, इतकं त्याची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे तो व्यवस्थित राहतो. माझा प्रश्न आपल्या तुमची रेग्युलर सर्जरी आणि ही सर्जरी तेच किती दिवसात होतं, म्हणजे कमी दिवस लागतात का? रिकव्हरी 4-5 दिवस तर डेफिनेटली कमी लागतात, ICU कमी लागतो, कारण पेशंट इमिडिएट शुद्धीवरच असतो. आमच्या पेशंटमध्ये जेव्हा आपण सर्जरी करतो तेव्हा टिश्यू हँडलिंग हे बऱ्यापैकी जास्त राहतं आणि अशा पेशंटमध्ये टिश्यू हँडलिंग कमी असतं, त्यामुळे एंडोवरची जी सूज वाढलेली राहते ती कमी प्रमाणात असल्यामुळे रिकव्हरी ही थोडी फास्ट होते. जे आहे त्या सर्व्हिसेस आपल्या भागामध्ये आपल्याकडे आता चालू झालेला आहे, हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. सर्जरी तीच आहे, पद्धत वेगळी. जी पुण्या मुंबईला आधी कॉमनली प्रॅक्टिस करण्यात येत होत्या काही गोष्टी, तर आपण आता इथे रेग्युलर प्रॅक्टिस करू, तेवढंच इफिशियंटली करू. अवेक क्रेनिओटॉमीबद्दल सांगायचं म्हणजे आपण ही शस्त्रक्रिया जी आहे ती भूल देऊन आणि पेशंटला झोपून करतो, पूर्ण भूल देत नाही, तिथल्या तिथेच भूल देतो. आणि जेव्हा महत्त्वाच्या भागात असते म्हणजे ट्यूमर गाठ किंवा महत्त्वाच्या भागात म्हणजे हातापायाची ताकद, बोलणे किंवा मेमरी अशा भागात असते, तेव्हा आपण शस्त्रक्रियेचा प्रकार सिलेक्ट करतो. त्यामध्ये रिकव्हरी चांगली असते आणि पेशंटचं फंक्शनसुद्धा व्यवस्थित राहतं आणि ट्यूमर जास्तीत जास्त काढलं जातं. सर काल तुम्ही शस्त्रक्रिया केली, तुम्ही म्हटलं पेशंट म्हणजे शुद्धीत असताना ते हे शस्त्रक्रिया पूर्ण केली, त्याबद्दल काय सांगता? तेच सांगूया, पेशंट शुद्धीत असतो आणि जेव्हा आपण महत्त्वाच्या भागात असतो तेव्हा आपण त्याला त्याप्रमाणे हालचाल करायला सांगतो. म्हणजे हाताच्या भागात असेल तर आपण त्याला हाताची हालचाल करायला सांगतो, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की त्याच्या हाताची पॉवर कमी व्हायला लागली तेव्हा आपण थांबतो ट्यूमर काढायचं आणि तेवढं पोर्शन सोडून देतो. पण त्याच्या हाताची ताकद आपण चांगली ठेवतो, म्हणजे मग त्याचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली राहते नंतर. नमस्कार. आज झालेली पत्रकार परिषद जी होती आपली अवेक क्रेनिओटॉमी ज्याला म्हणतो आपण, की रुग्ण पूर्ण भूलमध्ये नसताना झालेली ही मेंदूची शस्त्रक्रिया. तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया रेग्युलरली मोठ्या शहरांमध्ये व्हायच्या. तर आज संभाजीनगरमध्ये मेडिकल हॉस्पिटल येथे अलॉंग विथ द एक्सपर्ट टीम, डॉक्टर, ॲनेस्थेशिया टीम, ICU टीम आणि तसेच असलेलं अत्याधुनिक उपकरण आणि त्याच्यासाठी लागणारे मायक्रोस्कोप या सगळ्यांच्या मदतीने अशा प्रकारची शस्त्रक्रिया आपण खूप सक्सेसफुली पार पाडलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला पूर्णपणे भूल न देता चालू पेशंट अवेक ठेवून जो जागता राहून जेव्हा आपण शस्त्रक्रिया करत होती आपली एक्सपर्ट टीम, तेव्हा त्याला प्रत्येक वेळोवेळी विचारलं जात होतं की बोलून दाखवा, हात हलवून दाखवा, पाय हलवून दाखवा. यामुळे डॉक्टरलाही कॉन्फिडन्स येत होतो की जेव्हा ते मेंदूची जटिल शस्त्रक्रिया अशी करत होते त्यावेळेस कुठपर्यंत त्यांना जायचं आहे, पेशंटचं बेनिफिट कसं आहे. आणि या अशा शस्त्रक्रियांमुळे खूप क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची वाढते. पुढचे भविष्यातले त्याचे बेड रिडनचे, पॅरालिसिसचे जे संभाव्य धोके असतात त्याचं प्रमाण खूप नेग्लिजिबल
होतं आणि पेशंटची लाईफस्टाईल आणि आउटकम या पद्धतीने खूप जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह होतं आणि साधारण नॉर्मल शस्त्रक्रियेमध्ये आणि अशा शस्त्रक्रियेमध्ये लागणारा जो रिकव्हरी टाईम आहे त्याच्यामध्ये फारच डिफरन्स आहे. खूप लवकर प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने पेशंटची रिकव्हरी होते. हे पेशंट ज्यांच्यावर आम्ही शस्त्रक्रिया त्यांचं साधारण वय 72 वर्ष होतं आणि त्यांचं इमिजिएट शस्त्रक्रियाही झाली आणि त्यांची खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी पण झाली. सो ते पुढची लाईफ त्यांची एकदम चांगल्या पद्धतीने जगू शकतात. थँक्यू.